श्री आदिनाथाय देवाय नमः आणि श्री रवळनाथाय देवाय नमः. नमस्कार, मी विजय नर आपल्या वहिनीसाहेब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी खास आमच्या शाळेतील गेट टुगेदर प्रोग्रामचं तुमच्यासमोर सादर करणार आहे. कारण खरं तर इतक्या 29 वर्षांनी हा प्रोग्राम मी करत आहे. शाळेला स्वतः भेट देणार आहे आणि आपल्या फ्रेंड्स, जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहे आणि खूप धमाल मस्ती आम्ही करणार आहोत. आमचे काही शाळेचे अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. चला तर मग आपण आमच्या शाळेत जाऊया. ही आमची शाळा होली क्रॉस हायस्कूल निर्मळ. ही हा आजूबाजूचा परिसर निर्मळ नाका. ही जी इमारत आहे ही आमची 8वीच्या वर्गाची इमारत आहे. इथून आम्हाला खूप इझी जायचं शाळेतून बाहेर पडायला. आणि स्पेशली खरं सांगायचं तर हा जो रस्ता आहे हा आज इतक्या वर्षांनी मी बघतो आहे. खूप मनाला मन भरून आलेलं आहे, कारण जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होणार आहे. आज आम्ही सर्वजण आमच्या गेट टुगेदरसाठी जमणार आहोत. खूप उत्साह, खूप आनंद वाटत आहे. सर्व फ्रेंड्स आम्हाला आज भेटणार आहेत आणि आज आपण एक छोटासा प्रोग्राम करणार आहोत. तो तुम्ही बघावा आणि तो प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा प्रोग्राम आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. आता जी इमारत समोर येत आहे ती आमची शाळेची 9वी 10वी वर्गाची इमारत आहे. 2 माळ्याची बिल्डिंग आहे आणि जशी आहे तशीच आहे. आणि काही थोडंसं बांधकाम आजूबाजूला झालेलं आहे, पण ही मेन इमारत आमच्या खूप आठवणींची. काही फ्रेंड्स आता आलेले आहेत गेट टुगेदरसाठी. बघा जशी आहे तशी आहे. ग्राउंडला व्हाईस प्रिन्सिपलचं ऑफिस आहे. खूप बरं वाटलं. हे खूप छान असं. इथे लायब्ररी आणि चर्चला जायचा रस्ता आहे. आणि हा आमच्या शाळेचा हॉल आहे. इथे प्रार्थना वगैरे व्हायचे सर्व. आम्ही ह्या ठिकाणी प्रार्थनेला जमायचे. सर्वजण रांगेत उभे राहायचे आम्ही इथे वर्गप्रमाणे. आता आपण जे बघणार आहोत ते आपल्या शाळेचं सर्वात मोठं ग्राउंड आहे, जिथे आम्हाला क्रिकेट, फुटबॉल सर्व प्रकारच्या गेम आम्ही खेळायचो. प्लस आम्ही रनिंग पण करायचो. सर्व स्पर्धा शाळेच्या या ग्राउंडवर व्हायच्या. ही नवीन इमारत आहे. पहिलं या ठिकाणी एक ग्राउंडच असायचं आणि बघितलं किती मोठं ग्राउंड आहे. खूप धमाल आणि खूप मस्ती करायचो आम्ही इकडे. आणि आता आपण आपल्या त्या दुसऱ्या ग्राउंडच्या इथे जाऊया. तिथे आता ही जी आहे ही नवीन इमारत आता इथे वसवलेली आहे. पण आज आम्ही तुम्हाला एक स्पेशली जागा दाखवतो. त्या आमच्या मित्राच्या वडापावची गाडी होती. त्या वडापावच्या गाडीवर आम्ही खूप वेळा प्रयत्न करायचो की शाळेने सांगितलं असं की बाहेरचं खाऊ नये, पण आम्हाला ती चव एवढी आवडायची की आम्ही त्यासाठी तिकडे त्या ठिकाणी त्यांच्या गाडीच्या इथे जायचे आणि वडापाव घ्यायचे. ती जागा ही आहे. हा कॉर्नर आहे. खूप बघून मन भरून आलं की त्यावेळेला आम्ही खूप धावपळ करायची या वडापावसाठी. हे आमच्या शाळेचं चर्च आहे. चर्चचा मुख्य रस्ता आहे. खूप मोठं चर्च असं आमच्या शाळेला लाभलं आहे. आता आपण लायब्ररीकडे जाणार आहोत. आमची लायब्ररी खूप म्हणजे एक मोठी असायची. सर्व प्रकारची पुस्तकं त्यामध्ये मिळायची आम्हाला वाचण्यासाठी. आणि काही टीचर असायचे ते आम्हाला त्या लायब्ररीमध्ये येऊन सांगायचे. काही नोट्स असेल तर आम्हाला ते द्यायचे. तिकडे खूप मदत करायची आम्हाला. हा आमच्या चर्चची दुसरी साईड आहे.
तिथूनही आम्हाला चर्चमध्ये जाता यायचं. तुम्ही पाहू शकता खूप छान आहे, असं मस्तपैकी आमची शाळा आहे ही. आता आपण तिकडे जाणार आहोत. तिकडे आमची शाळेतली प्रयोगशाळा असायची. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सायन्सचे प्रयोग आम्ही त्या ठिकाणी करायचे. कारण एक सेपरेट आणि एक त्या ठिकाणी आम्हाला जायला मिळायचं वर्गातून बाहेर असं. चला तर आता आपण शाळेमध्ये प्रवेश करूया. आपले फ्रेंड्स पण आता आले आहेत बरेचसे, आपण त्यांना भेटूया. खरं म्हणायचं तर वेळात वेळ काढून सर्व बिझी शेड्यूलमध्ये किती इम्पॉर्टन्स मीटिंग ठेवून हे आमचे मित्र आज आम्हाला भेटायला आले आहेत. खरं तर त्यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी हा वेळ काढला. आणि खरं सांगायचं तर हा आमच्या शाळेचा एक असा कट्टा आहे तिथे आम्ही बसायचो, खेळायचो, टिफिन खायचो. परीक्षेच्या वेळीसुद्धा आम्ही अभ्यासाला कधी कधी तिथे बसलेले असायचो. आणि खूप आठवण येते. चला तर मग त्याबद्दल थोडंसं मत आपण इतरांकडनं जाणून घेऊया. आज जवळजवळ 29 वर्षानंतर शाळेच्या परिसरामध्ये येण्याची संधी मिळाली आणि सगळ्या मित्रांना भेटायला मिळालं. खूप साऱ्या आठवणी निगडीत आहेत या जागेशी आमच्या. आज आम्ही लाईफमध्ये जे काही करू शकतो त्याच्यात शाळेचा योगदान हे फार मोठं आहे. इकडे आमचा पाया घडला, इकडे आमचं फाउंडेशन रचलं. त्याच्यामध्ये आम्ही कसं राहावं, कसं बोलावं, कसं लोकांना हँडल करावं, अभ्यासातले सगळे बारकावे, तुमच्या लाईफमध्ये जाण्यासाठीचे जी शिकवण आहे ते आम्हाला शाळेकडून इकडच्या शिक्षकांकडनं मिळालं. आणि मला एवढा अभिमान वाटतोय की फार कमी अशा शाळा असतील ज्यांनी एवढी मेहनत आपल्या विद्यार्थ्यांवरती केली. आपल्या सगळ्यांना आठवते की जेव्हा आपण 10वीला होतो तेव्हा सकाळी 6 वाजता एक्स्ट्रा क्लासेस असायचे विदाऊट एनी एक्स्ट्रा कॉस्ट. आणि त्याच्यामध्ये शाळेतल्या शिक्षकांचं, इकडच्या मुख्याध्यापकांचं, मॅनेजर्सांचं एवढा हातभार वाटा होता की फक्त आणि फक्त एकच इंटेन्शन होतं की सगळ्यांनी पास व्हावं, शाळेचा चांगला रिझल्ट लागावा. मला आठवतं बऱ्याच वेळेला सकाळी जर का लाईट नसायची तर मेणबत्ती लावली जायची, त्याच्यामध्ये धडे वाचले जायचे. अशा प्रकारचं एफर्ट आणि कमिटमेंट आपल्याला कुठेच दिसणार नाही आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि आपण खरंच खूप लकी आहोत की आपण ते एक्सपिरियन्स केलं. तर मला असं वाटतं की या सगळ्या आठवणीने आज आपण सगळेजण आपल्या करिअरमध्ये, आपल्या लाईफमध्ये पुढे चाललो आहोत. पण हे जे आपले जुने ऋणानुबंध आहेत ते आपण स्टील बॉन्ड करून ठेवले पाहिजे. असंच भेटलं पाहिजे. आपल्याकडनं आपण शाळेसाठी काही फुलाची पाकळी करू शकलो तर ते केलं पाहिजे. आणि जसं आपला मित्र ॲडम म्हणाला की आपल्या बॅचमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये जर कुणाला काही कुठल्याही पद्धतीचं मदतीचा हात किंवा काही मार्गदर्शन किंवा काही लागलं तर आपण पुढे येऊन आपण ते केलं पाहिजे. पुन्हा एकदा आय गेस इट्स अ गुड बिगिनिंग आणि लेट्स हॅव अ ग्रेट डे. थँक्यू. आता माझ्या आपण जे आहे ते रिपीट करतो. माझा आपण केलं वेळ मी बोललं ते विसरलो नवीन बोल. माझं नाव आहे आज परत शाळेत येऊन खूप बरं वाटतंय. खूप काळ उलटला आहे, जवळजवळ 29 वर्ष झाली. आणि जेव्हा आपण बघतो की आपल्या बरोबरीचे जे मित्रमंडळी होते त्यांनी त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या क्षेत्रात खूप प्रगती केली, हे पाहून खूप बरं वाटतं. आज हरीने सांगितल्याप्रमाणे शाळेच्या आठवणीची शिबिरे आपण कधी विसरू शकत नाही. आपल्याकडे ज्या काही टीचर होते, शिक्षक होते, त्यांनी आपल्याला मुलाप्रमाणे घडवलेलं आहे. आणि त्यांना त्यांचे ऋणानुबंध आपल्याला कधी ना कधी म्हणजे आपल्याला परत करता येणार नाही, फिटवता येणार नाही, पण ते कधीही आपण विसरून जाऊ नये. आणि खूप 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 बरं वाटतंय. माझं नाव दीप्ती आहे. ऍक्च्युली मला असं वाटतंय की खरंच परत ते दिवस आले पाहिजे. शाळा बघितल्यावर असं वाटतं की यार कहाँ गए वो दिन. ऍक्च्युली अरे काय आमचे चीफ गेस्ट आलेले आहेत विजय राऊत, त्यांचं हार्दिक स्वागत.
आणि जो लास्ट येईल तो लंच बिल देईल. हो तेच तेच. तू हे का नाही घेतलं अजून जरा एक दोन जॅकेट. नमस्कार, मी पल्लवी ठाकूर. खूप छान वाटलं इतके वर्षांनी पुन्हा एकदा शाळेच्या असं पटांगणात बसून शाळेविषयीच्या आठवणी काढताना आणि त्याच आपल्या बॅचच्या सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटताना खरंच खूप छान वाटलं. शाळा म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक हळवा कोपरा असतो. त्या शाळेच्या आठवणी कोण कधीच आयुष्यात विसरू नाही शकत, कारण त्या आठवणी खूप गोड असतात. शाळेत असताना खूप असं वाटत असतं की आपण मोठं कधी होणार, मोठं कधी होणार. खूप हुरहुर लागलेली असते, मोठं झाल्यावर असं करू तसं करू, आपल्याला हे करायचंय ते करायचंय. पण आता ऍक्च्युअल आयुष्याचा थोडा टप्पा गाठल्यानंतर असं वाटतं आपण लहान होतो ना, तेच खूप छान होतं. या शाळेत यायचं सकाळीच पहाटे 10वीत असताना आपले एक्स्ट्रा लेक्चर्स, शिक्षक अगदी आपल्याला मुलांप्रमाणे शिकवायचे. त्यावेळेला काळ असा होता की आई वडिलांपेक्षा जास्त संवाद आपल्या शिक्षकांशी व्हायचा, जास्त काळ आपण त्यांच्या सोबत घालवायचो. शाळेची दिवाळीची सुट्टी, क्रिसमस वॅकेशन, शाळेचं अॅन्युअल गॅदरिंग, स्पोर्ट्स, खूप साऱ्या गोष्टी अजूनही तशाच सगळ्या आठवतात आणि असं वाटतं पुन्हा त्या सगळ्या गोष्टीमध्ये असंच लहान होऊन सामील व्हावं. पण जेव्हा हे सत्य कळतं की आता ते दिवस पुन्हा नाही येऊ शकणार, तेव्हा खरंच खूप मनापासून वाईट वाटतं. आणि विजयने आम्हा सगळ्यांना इथे एकत्र केलं आणि पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देता आला, त्याबद्दल विजयचे खूप खूप आभार. धन्यवाद. खरं तर तुमच्या सगळ्यांचेच आभार आहेत, पण प्रत्येकाचे थोडं आपल्या शाळेविषयी थोडं मन व्यक्त करायचं आहे. नमस्कार. हॅलो. मी महेश वसंत सांडेल, सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. आता आपण जवळजवळ 29 वर्षानंतर शाळेच्या पटांगणात एकत्र आलेलो आहे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. तर त्याबद्दल खूप 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 बरं वाटतं. आणि असेच मला तर वाटतं की असे प्रत्येक वर्षी आपण एकत्र आले पाहिजे. हा हे वाटतं. परेशला विनंती करतो की त्यांनी नमस्कार, मी परेश प्रभाकर किणी. बरं वाटलं तुमच्यामध्ये सर्वांमध्ये येऊन आणि मला वाटतं आपण तिसऱ्यांदा भेटतोय बरोबर ना. एकदा आपण नंदनवन पहिला, त्याच्यानंतर 2 वेळेला विजय, आपण सगळे एकत्र ग्रुपमध्ये मुलं आम्ही भेटलेलो आहे. हां, तर बरं वाटलं. असेच गेट टुगेदर ठेवत राहा. विजय, चांगलं वाटलं तुझा उपक्रम आणि मनापासून आभार सर्वांचे. सर्व जण एकत्र आलो आपण त्याबद्दल. मित्रांनो, मला परेश विषयी थोडं बोलायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांनीच एक खूप चांगली मजल गाठलेली आहे, पण त्या सगळ्यामध्ये परेशने एक खूप चांगलं एक माइलस्टोन सेट केलंय आपल्या सगळ्यांसाठी. तर परेश हा एक डेव्हलपर आहे, एक उद्योजक म्हणून तो सगळ्यांना ज्ञात आहे. आणि आता झालेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून तो भारी बहुमताने विजय झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं की तो उद्योजक असताना ही समाजसेवेचं त्याचं भान, लोकांना मदत करायची त्याची जाण, ही फारच म्हणजे स्तुती करण्यासारखी आहे. आणि आमच्या सगळ्या लोकांकडनं विजय, मी त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो की त्याने त्याची ही जी वाटचाल आहे अशीच यशस्वी वाटचाल पुढेही चालू राहावी आणि पुढे ते अजूनही मोठमोठं यश त्यांनी गाठावे. तर विजय, आपल्याकडनं फुलाची पाकळी. आमचे जे हेड बॉय हरिप्रसाद यांना विनंती करतो की परेश सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. थँक्यू मानतो आणि विमलेचं ऍडम करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. थँक्यू. आणि खास आता जे नाव घेणार आहे ते आमच्या स्पेशली मराठी अभिनेत्री पल्लवी मॅडमचं अभिनंदन करूया. थँक्यू पुष्पजी. थँक्यू.
आणि आता अरे हे सगळेच येणार आहे. पुढच्या कशी फिरायचे? आता किशोर मुंद्रस याला बोलवतोय मी आणि स्पेशली ये ना आता तुला मिळणारच. हॅलो, आता किशोर यांचं स्वागत करतो पुष्पाचे उद्योग, कारण या कार्यक्रमासाठी त्यांनी एक धावपळ केलेली आहे, त्यासाठी त्याचं खास अभिनंदन. खरं तर दोघींचंही खास अभिनंदन आपल्या वेळात वेळ काढून. आणि सुरतवरून आल्यात मॅडम. खरंच दोघींचं खूप त्याबद्दल खास. शोभनाबद्दल सांगायचं तर आपल्या लास्ट रियुनियनच्या प्रोग्राममध्ये मिळालेलं मला स्कूलकडून रिटर्न गिफ्ट आहे शोभना म्हणजे. कारण आपण होतो एका बॅचला, आम्ही ओळखतही होतो, पण एवढा क्लोजनेस नव्हता जेवढा आता आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काही कॉल बिल लागला नाही आणि मी कुठे आहे काय माहिती नसेल तर बेशक शोभनाला कॉल करा आणि विचारा पल्लवी कुठे आहे काय. माझं स्कूलचं रिटर्न गिफ्ट तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत. थँक्यू पल्लवी. अरे थांबा. आपले पोलीस दलातील अधिकारी महेश सर यांचं हरिप्रसाद कडून खास अभिनंदन. आणि त्यांचे वाडीगार आशिष यांचं सुद्धा स्पेशली अभिनंदन या प्रोग्रामला आल्याबद्दल. धन्यवाद. सार्वजनिक आता आमच्या ग्रुपचं सगळ्यांकरता आम्ही एकत्रच अभिनंदन करतोय आणि हा ग्रुप पूर्ण असाच शेवटपर्यंत राहावा हीच इच्छा स्पेशली देवाचरणी. थँक्यू. आपल्या 97 बॅचचा खास अभिनंदन. आणि आता प्रत्येकाने एकमेक आपल्या फ्रेंड्सना बरोबर. थँक्यू. Thank you.
Thank you.